नमस्कार. विद्यार्थी आणि वर्तमानपत्र या विषयावर मी बोलणार आहे. शाळेतील अभ्यासाच्या पुस्तकानंतर विद्यार्थ्यांचा वाचनाशी पहिला संबंध येतो तो वृत्तपत्र वाचनाशी. आई बाबा रोज सकाळी पेपर वाचत असल्याचे पाहून आमच्यासारख्या लहान मुलांनाही आपोआप वर्तमानपत्र वाचण्याची सवय लागते. त्यात आम्हाला न कळणाऱ्या खूप साऱ्या बातम्या असल्या तरी एखादे पान आमच्यासाठी पेपरमध्ये ठेवलेले असते. त्या आवडीचे पान वाचनाच्या निमित्ताने आम्हालाही हळूहळू इतर बातम्या कळायला लागतात. विद्यार्थी आणि वर्तमानपत्रांचे हेच एक नातं आहे. वर्तमानपत्र हेही आमचा एक गुरु आहे. शाळेतले शिक्षक आम्हा मुलांना जशी अभ्यासाची ओळख करून शिकवत असतात, तसेच वर्तमानपत्र आम्हाला जगातल्या घडामोडींची माहिती देत ज्ञान देत असतात. हो, वर्तमानपत्र हे माहिती आणि ज्ञानाचे भांडार आहे. म्हणूनच वर्तमानपत्र वाचण्याची सवय विद्यार्थी दशेपासून लागायला हवी. वर्तमानपत्र वाचून आम्हा विद्यार्थ्यांना काय मिळते, तर वर्तमानपत्र वाचल्याने विद्यार्थ्यांना स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींची माहिती मिळते. शब्दसंग्रहात भर पडते, आकलन कौशल्य विकसित होते आणि या सगळ्यामुळे आत्मविश्वास वाढतो. अर्थात याचा फायदा अभ्यासातही होतो. वर्तमानपत्र वाचन हे शालेय शिक्षणाला पूरक आहे. दररोज वाचन केल्याने विद्यार्थ्याच्या जिज्ञासेला आणि कल्पनाशक्तीला चालना मिळते. असा विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून राहत नाही, तर त्याच्यातील विचारांची क्षमता वाढलेली असते. अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की शिक्षणात वृत्तपत्राची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. वर्तमानपत्राची मला आवडणारी गोष्ट म्हणजे ते घरातल्या सगळ्यांची आवड पूर्ण करणारे असते. त्यात आम्हाला लहान मुलांसाठी जसा मजकूर असतो, तसंच आजी आजोबांना आवडील असे लेख असतात. आई बाबांना हवी असणारी माहिती देणाऱ्या बातम्याही असतात. म्हणतात ना, माणूस कायम विद्यार्थी असतो, तर हे कायमस्वरूपी विद्यार्थी असणाऱ्यांना शिकवणारे शिक्षक म्हणजे हे वर्तमानपत्र आहे. म्हणूनच माझ्यासारख्या विद्यार्थी मित्रांना शेवटी एवढेच सांगेन की पेपर वाचा, सत्य जाणा. वर्तमानपत्राची आवड खरी आम्हा विद्यार्थ्यांना हुशार करी. धन्यवाद.